नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश कोळेकर. आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो आपला बिझनेस स्टॅटिस्टिक्स आणि मॅथमॅटिक्स ह्या विषयामध्ये जे NEP-नुसार जे 4th चॅप्टर आहे, मेजर्स ऑफ डिस्पर्शन, यामध्ये शेवटचा घटक म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस. ओके, विषमता, याला मराठीत असं म्हणतात, विषमता. तर काय असते नेमके जे प्रॉब्लेम, कायचे आन्सर आपण बघणार आहोत. तर विषमता म्हणजे काय की आपण जे आपलं तिसरं चॅप्टर आहे ना, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, यामध्ये मीन, मीडियन, मोड आहे ना, पोझिशनल ॲव्हरेज म्हणजे काय असतं. तर ह्या मीन, मीडियन आणि मोड याचे जे आपण वेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यूज आपण काढत असतो की नाही. जसं की समजा मीन 50 असेल, मीडियन 48 असेल किंवा आणि मोड हा 45 असेल, बरोबर आहे. ह्या असं उदाहरण ह्या व्हॅल्यूज आहेत मीन, मीडियन, मोडच्या. तर मग शक्यतो जो मोड असतो आहे की नाही शेवटचा Z, त्याची व्हॅल्यूज ही मीन आणि मीडियनपेक्षा लहानच असते. आणि मग हे जर असं असेल, म्हणजे मोडची व्हॅल्यू मीन आणि मीडियनपेक्षा लहान असेल, तर हे याचा आपण पॉझिटिव्ह स्क्यूनेस त्याच्यात आहे समजा, सकारात्मक. आणि जर मोडचीच व्हॅल्यू मीन आणि मीडियनपेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ की निगेटिव्ह, त्याच्यामध्ये विषमता आहे. तर नेमकं हे एक्झॅक्ट कसं प्रकारे काढतात आहे ना, कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस. तर हे काढण्याच्या अनुषंगाने आपले जे काही थोर स्टॅटिस्टिशियन आहे, द ग्रेट स्टॅटिस्टिशियन कार्ल पियर्सन नावाचे, यांनी कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस काढण्यासाठी एक फॉर्म्युला दिलेला आहे. तर तो फॉर्म्युला आपण लिहून घेऊया त्या ठिकाणी. तर कार्ल पियर्सन, ओके, कार्ल पियर्सन कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस, कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस. तर कार्ल पियर्सन नावाचे एक स्टॅटिस्टिशियन होऊन गेले. त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस काढण्याचा. तर तो आहे हे स्मॉल जे, ओके, याला जे आपण स्मॉल लेटर जे त्याला इंडिकेट करतो, डिनोट करतो. त्याचा A-Z अपॉन स्टँडर्ड डिव्हिजन. ओके, हा फॉर्म्युला आहे A-Z अपॉन स्टँडर्ड डिव्हिजन. निश्चितच आता हे सॉल्व्ह करायचं. समजा आपल्याला हा प्रॉब्लेम आहे सिंपल सिरीजचा. ओके, या ठिकाणी हे वर्कर्स आहेत आणि हे वेजेस आहेत. हा प्रॉब्लेम आहे सिंपल सिरीजचा. आणि मग ह्या प्रॉब्लेमचा वापर करून आपल्याला कार्ल पियर्सन कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस काढायचा आहे. तर फॉर्म्युला आहे या ठिकाणी कार्ल पियर्सन कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस, दॅट इज J इज इक्वल टू A-Z अपॉन सिग्मा. तर ह्या तीन गोष्टी आपल्याला काढायच्या त्या ठिकाणी. A म्हणजे हे मीन पाहिजे, Z म्हणजे मोड पाहिजे आणि हे सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डिव्हिजन पाहिजे. तर या ठिकाणी बघू शकतो, A म्हणजे आपल्याला मीन काढावं लागेल, त्याच्यानंतर हे मोड, Z म्हणजे, आणि सिग्मा म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला स्टँडर्ड डिव्हिजन. ह्या तीन गोष्टी जर आपण काढल्या या प्रॉब्लेममध्ये आणि ह्या व्हॅल्यूज या ठिकाणी ह्या फॉर्म्युल्यात मांडायच्या, आणि मग आपल्याला कार्ल पियर्सन कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस निघू शकते. तर बघा, सर्वप्रथम आपण मीन काढूयात. तर मीन काढत असताना आपल्याला टेकिंग डेव्हिएशन फ्रॉम द गिव्हन सिरीज DX काढायचा असतो. तर पहा, DX जो आहे, तर त्यासाठी आपल्याला ह्या X मधून व्हॅल्यूज घ्यायची. कोणती एक मिडल व्हॅल्यू, समजा आपण 22 घेऊ. मग काय होणार, X मायनस DX. ठीक आहे, म्हणजे हे सगळे एक ह्या 22 मधून वजा करायचे. तर पहा, 15तून 22 केले, 15 7 22 म्हणजे -7. 16तून 22 केले -6. 18तून 22 केले -4. 20मधून 22 केले -2. 22 -0 0. ठीक आहे, 25मधून 22 गेले 3. 26मधून 22 गेले 4. 27मधून 22 गेले 5. आणि 30मधून 22 गेले 8. ठीक आहे, हे झालं. आता याचं टोटल समेशन DX, राईट. मग काय होणार पहा, आता हे मायनस 7 आणि 6 13 आणि 4 17 2 19, हे -19, राईट.
आणि हे 3 आणि 4 7, 3 आणि 4 7 आणि 5 12 8 20, म्हणजे हे +20 आहे तर हे -19, मायनस प्लसमध्ये मायनस होणार, म्हणजे 20 मधून 19 गेले. आता मोठ्या संख्येपुढे म्हणजे मोठी संख्या 20 आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे ह्या ठिकाणी 1 राहिला. ठीक आहे, म्हणजे 20 मधून 19 गेले 1 राहिला. नेक्स्ट मग आता काय होणार? ठीक आहे, आता इथपर्यंत आपण आता मीन काढून घेऊ त्या आधी, मग पुढचा विचार करू. बघा 1 नंबरला मीन है ना, A = काय फॉर्म्युला, x + समेशन dx अपॉन n, हे सिंपल सिरीजमध्ये मीन काढण्याचा फॉर्म्युला. x म्हणजे हा जो dx आपण 22 घातला तो, प्लस dx समेशन dx म्हणजे हे 1. ठीक आहे, आणि n म्हणजे हे किती येते, टोटल वर्कर्स 10 आहेत. 22 + 110 म्हणजे 1/10, 0.1. तर अशा प्रकारे मीन आला आपलं 22.01. राईट. त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचं काय पाहिजे, मोड पाहिजे, मोड Z. ओके, दुसऱ्या सेकंड नंबरला Z हे मोड पाहिजे आपल्याला. तर पहा अतिशय सोपं आहे. हे दिलेला जो प्रॉब्लेम आहे हे सिंपल सिरीजचा आहे. तर आपण अर्लियर शिकलो आहोत सुरुवातीलाच की मीन मेडियन मोड मध्ये सिंपल सिरीजमध्ये मोड कसं काढतात. तर मोड म्हणजे बहुलक मराठीत त्याला आपण म्हणतो की त्याची व्याख्या पण आपण बघितली की बाबा दिलेल्या पदमालेमध्ये एखादा जो पद असतो की नाही, व्हॅल्यूज इन द गिवन सिरीज, द व्हॅल्यू विच इज ऑकरिंग मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स आहे ना. एखादा पद सर्वात जास्त वेळा आपला अस्तित्व जेव्हा दर्शवतो त्याला मोड आपण असं म्हणतो. आता बघा की समजा या ठिकाणी आपलं ऑब्झर्वेशन मेथड वापरायचे आहे, बाय ऑब्झर्वेशन मेथड. ओके, ऑब्झर्वेशन मेथड इन द गिवन सिरीज. ठीक आहे, व्हॅल्यू आता कोणती जास्त वेळा व्हॅल्यू पाहता, ही जी आपली सिरीज आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो की 22 ही जी व्हॅल्यू 2 वेळा आहे, बाकी कोणतीच रिपीट झाली नाही. व्हॅल्यू 22 है ना, इज ऑकरिंग मॅक्झिमम टाइम्स. ठीक आहे, देन अदर. ठीक आहे, 2 वेळा आहे म्हणजे बाकी कोणत्या व्हॅल्यूज रिपीट झाल्या नाही, ही 22च आहे. म्हणजे याचा अर्थ हेन्स Z = 22. हे अशा प्रकारे मोड पण आपल्याला माहीत झाला आहे. तर सिंपल आहे. सिंपल सिरीजमध्ये मोड काढण्याचा टेक्निक खूप सोपा आहे. ऑब्झर्वेशन मेथडचा वापर करून की जी व्हॅल्यूज सिरीजमध्ये सर्वाधिक वेळा आलेली आहेत ते म्हणजे मोड. ठीक आहे, नेक्स्ट आता आपल्याला पाहिजे स्टँडर्ड डिव्हिजन पाहिजे. स्टँडर्ड डिव्हिजन करत असताना याच्यामध्येच एक वाढवावं लागेल आपल्या की dx² ओके, dx वर्ग बघा सिंपल सिरीजमध्ये आपण स्टँडर्ड डिव्हिजन पाहिलं तर हे dx हे संपूर्ण याचा स्क्वेअर करायचा. 7चा 49, 6चा 6 36, 4चा 16, 2चा 4 0 0, 3चा वर्ग 9, 4चा 16, 5चा 25 आणि 8चा 8 8 64. ठीक आहे, आणि मग याचे टोटल समेशन FDF². तर आता हे टोटल करून घ्यायचे पहा. 9 6 15 6 21. ओके, 21 आणि 4 25, 25 आणि 9 34, 34 आणि 6 40, 40 आणि 5 45, 45 4 49 9 40 4 8 3 11 12, 12 आणि 13 13 15, 15 आणि 6 21, 219. ठीक आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन व्यवस्थित कॅल्क्युलेटरचा वापर करून करायचा आहे. चुकता कामा नये, इथं चुकलं तर हे संपूर्ण चुकू शकते. ते हे झालं 219. आता इकडं करूया त्याला. आपल्याला पाहिजे स्टँडर्ड डिव्हिएशन, दॅट इज सिग्माचा फॉर्म्युला आहे
सिंपल सिरीज में स्टैंडर्ड डिविएशन समेशन dx स्क्वेअर अपॉन n माइनस इन ब्रॅकेट समेशन dx अपॉन n चा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. मग व्हॅल्यूज dx स्क्वेअर या ठिकाणी 219 भागिले n म्हणजे या ठिकाणी किती वर्कर्स आहे 10. ठीक आहे 10 मायनस dx किती या काढा आपण हे 1 अपॉन 10 स्क्वेअर. देन नेक्स्ट 219 डिवाइडेड बाय 2 डिवाइडेड बाय 10 21.9 मायनस 1 अपॉन 10 ते येते 0.1 स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट 21.9 मायनस 0.1 स्क्वेअर काय होणार आहे 0.1 इंटू 0.1 0.01. ठीक आहे. तर नेक्स्ट बघा हे वजाबाकी करायचे 21.9 मायनस 0.01 याला 21.89 21.89. आता वर्गमुळात त्याची किंमत आपल्याला शोधायची. ते पहा 21.89. ठीक आहे. आणि हे स्क्वेअर रूट 4.67 हे झालं स्टँडर्ड डिव्हिएशन. म्हणजे तिन्ही गोष्टी आपल्याला सापडल्या जे काय आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये सांगितलं होत्या काढायचं म्हणजे पाहिजे होत्या. हे फॉर्म्युला सांगतो. कार्ल पियर्सन कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस जे इज इक्वल टू ए मायनस झेड आपण स्टँडर्ड डिव्हिएशन याच्यानुसार आपण पाहिलं. सर्वप्रथम मीन काढलं 22.01. त्यानंतर मोड काढलं 22 आलं आणि या ठिकाणी स्टँडर्ड डिव्हिएशन हे आलं 4.67. ओके सिग्मा. आता हे सगळे व्हॅल्यूज ह्या फॉर्म्युलेमध्ये मांडायच्या. जे इज इक्वल टू ए मायनस झेड अपॉन स्टँडर्ड डिव्हिएशन. तर ए 22.01 मायनस मोड 22 स्टँडर्ड डिव्हिएशन आहे 4.67. ठीक आहे. आता सुरुवातीला याची वजाबाकी 22.01 मायनस 22 याला 0.01 ठीक आहे डिवाइडेड बाय 4.67 ते याला 0.002 ते हे आहे आपलं कार्ल पियर्सन्स कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस. ओके थँक्यू.